तर आज आपण चालूत खोपोलीतील इमेजिका वॉटर पार्कला. इमेजिका वॉटर पार्कला पोहोचल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिबंधक वस्तू वाचून घेतल्यानंतर तिकीट काउंटरवर आलो. तिथे तिकीट काढून आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये एंट्री झाल्यानंतर पहिल्यांदा ड्रेसिंग रूम मध्ये गेलो. ड्रेसिंग रूम मध्ये ड्रेसिंग चेंज केली आणि पोहोचलो वॉटर पार्क मध्ये. वॉटर पार्क मध्ये पोहोचल्यानंतर शिवाज्ञाची पहिल्यांदा भावाने तिची भीती घालवली. भीती घालवल्यानंतर मस्तपैकी ती पाण्यात खेळायला लागली होती. पाण्यात खेळत असताना आम्ही परत एक छोटीशी स्लाईड केली. स्लाईड करून झाल्यानंतर आम्ही गेलो मोठ्या स्लाईडवर. मोठ्या स्लाईडवर आल्यानंतर तिथं सांगितलं होतं की 80 केजीच्या वर एंट्री नाही. मग परत तिथून आम्ही दोघं जण नाराज होऊन परत येऊन पाण्यात येऊन 2 टायर घेतले आणि पाण्यात येऊन बसलो. पाण्यात येऊन बसल्यानंतर मध्ये असे शॉवरचे पोल पण लावले होते. मस्त मजा येत होती आणि स्लाईड कॅन्सल झाल्यामुळे बायकोला पण आनंद झाला होता. नंतर मी पाण्यामध्ये थोडासा आराम केला. एक झोप काढली. झोप काढून झाल्यानंतर परत एका मोठ्या स्लाईडवर गेलो. एक स्लाईड झाल्यानंतर बघतो तर काय बायको पाठीमागेच आहे. ती मस्तपैकी धरून येत होती. शिवाजीने काय पाण्यातून बाहेर यायचं नावच घेत नव्हती. तोपर्यंत रुपेश गेला स्लाईड करायला. रुपेशने पण मस्तपैकी मी केलेली स्लाईड केली. स्लाईड करून आम्ही चाललो होतो वेपूलकडे. वेपूलकडे जाताना ही भली मोठी स्लाईड दिसली. ही काय स्लाईड आम्ही केली नाही. पोहोचलो डायरेक्ट वेपूलमध्ये. वेपूलमध्ये गेल्यानंतर मस्तपैकी सगळ्यांनी आम्ही डीजेच्या गाण्यावर डान्स केला. डीजे लावला होता. मस्तपैकी डीजे नाचून झाल्यानंतर समुद्राच्या तुम्ही वेपूलच्या लाटा बघाल तर असं वाटत होतं की समुद्राच्या लाटा जात आहेत. त्यानंतर वेपूलच्या मधोमध गेलो. मस्तपैकी नाचलो. नाचून झाल्यानंतर मोबाईलच्या कॅमेऱ्याची क्लॅरिटी चेक करण्यासाठी थोडा अंडर वॉटर शूट केलं. अंडर वॉटर शूट करून झाल्यानंतर आम्ही आलो बाहेर. बाहेर आल्यानंतर शिवाज्ञा एवढी पाण्यात भिजून पण सुद्धा आईस्क्रीम मस्तपैकी खात बसली होती. हे बघा.